नमस्ते सर्वांना, उज्ज्वला जर्नी या माझ्या व्हिडिओमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते। आज आपण शरीराला थंडावा देणारा आणि कोणत्याही ऋतूत खाल्ला जाणारा हा लाडू आहे। त्याच्यासाठी आपण काय काय साहित्य लागते ते पाहूयात। लाडू करताना प्रमाण कमी जास्त झालं तरी सुद्धा चालतं। बदाम, काजू, अक्रोड, मखाना हे सीड्स आहेत वेगवेगळे। अंजीर, गुलकंद, गुलकंदामुळे शरीराला थंडावा मिळतो। खोबरं खिसून घेतलेलं आहे आणि गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे आणि खजूर। आता आपण ड्रायफ्रूट बारीक करून आणि परतून घेऊयात। हे पहा, आपण सर्व तयारी करून घेतलेली आहे। ड्रायफ्रूटचे तुकडे करून घेतलेले आहेत सर्व आपण। आता आपण हे सर्व परतून घेऊयात। हे पहा, कढई तापलेली आहे आणि याच्यामध्ये आपण मखाने टाकून घेऊयात अगोदर। मखाने परतताना तूप नाही टाकायचं, कारण त्याला तेल सुटतं। त्याच्यामुळे मग असे सुके परतून घ्यायचे मखाने। मखाने छान परतून झालेले आहेत, ते आता आपण काढून घेऊयात। याच्यामध्ये मी तूप टाकून घेत आहे। याच्यामध्ये अक्रोड, बदाम आणि काजू हे तिन्ही पण मी बरोबरच परतून घेणार आहे। ती मंद गॅसवरती परतून घ्यायची आहे। कारण त्याच्यामुळे मग लाडू खाताना खूप छान असं क्रंची असे लाडू लागतात। त्याच्यासाठी आपण हे सर्व मंद गॅसवरती परतून घेत आहोत। मंद गॅसवरती आपण 2 मिनिट परतून घेणार आहोत। आता याच्यामध्येच मी खिसलेलं खोबरं टाकून घेत आहे। अंजिराचे तुकडे करून घेतलेले आहेत, ते सुद्धा याच्यातच टाकून घेते। गॅस मी बंद करत आहे आणि गरम कढई आहे तोपर्यंत हे हलवत राहून मी परतून घेणार आहे। हे पहा, मस्त आता आपले हे सर्व ड्रायफ्रूट परतून झालेले आहेत, ते आता आपण काढून घेऊयात। आता आपण जे सीड्स आहेत ते सर्व परतून घेऊयात। मंद गॅसवरती तूप न टाकता परतून घेणार आहोत। हे पहा, आपले सीड्स छान असे परतून झालेले आहेत, ते आता आपण काढून घेऊयात। याच्यामध्ये आपण खजूर टाकून घेतलेला आहे, तो आता आपण परतून घेऊयात। टाकून घेते। मेल्ट होस्तोपर्यंत आणि मऊ गोळा होस्तोपर्यंत खजूर परतून घेऊयात। खजूर परतत असताना याच्यामध्ये मी गुलकंद टाकून घेत आहे, म्हणजे हे सुद्धा छान परतून आणि मेल्ट होईल। मग ते आपला गुलकंद आणि खजूर छान मेल्ट झालेला आहे आणि परतून सुद्धा छान झालेला आहे। आता आपण हे काढून घेऊयात। याच्यामध्ये आपण तूप टाकून घेणार आहोत। याच्यामध्ये चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ आहे। आता गव्हाचं पीठ मंद गॅसवरती आपण हे परतून घेणार आहोत। हे पहा, आपण ब्राऊन रंगावरती गव्हाचं पीठ छान असं परतून घेतलेलं आहे। मी आता गॅस बंद करत आहे
आणि जोपर्यंत कढई गरम आहे तोपर्यंत आपण हे पीठ छान असं परतून घेणार आहोत. हे पहा, आपण जो मखाना परतून घेतला होता ना तो आता मी मिक्सरमधून बारीक करून घेत आहे. मिक्सरमध्ये असं बारीक झालेलं आहे ते आपण याच्यात टाकून घेऊयात. तूप टाकून गव्हाचं पीठ भाजून घेतलेलं ते सुद्धा आपण याच्यात टाकून घेऊयात. स्वादानुसार आपण विलायची पावडर टाकून घेणार आहोत. आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊयात. हे लाडू खाण्यासाठी ना खूप पौष्टिक पण आहेत. ज्यांना गरमीमुळे विकनेस वगैरे जाणवतो ना त्यांनी तर आवर्जून हा रोज 1 किंवा 2 दिवसाला एक असा एक लाडू खाल्ला पाहिजे. थकवा जाणवत असेल ना तर आवर्जून असे ड्रायफ्रूट्स आणि गुलकंद वगैरे घालून तुम्ही हे लाडू अवश्य बनवा. हे आता आपण सर्व मिक्स करून घेऊयात. हे पहा, आपलं सर्व मिक्स करून झालेलं आहे. आता आपण याचे लाडू वळून घेऊयात. अगदी एका हाताने सुद्धा सहज लाडू हा वळता येतो. हे पहा, अशाच पद्धतीने आपण सर्व लाडू आता वळून घेऊयात. आपले सर्व लाडू बनून झालेले आहेत. हे पहा, आपले लाडू सर्व तयार झालेले आहेत. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.